वलांडीसह परिसरातील नागरिकांनी उष्माघाताच्या बचावासाठी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं. डॉक्टर आरती घोरुडे. चालू मार्च-एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट येत असल्याची हवामान खात्याने वर्तवल्याप्रमाणे देशासह महाराष्ट्र राज्यात उष्णतेची लाट येत असल्याने उष्णतेचा पारा 40 ते 50 अंशापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांसह नागरिकांनी उष्माघातापासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आरती घोरुडे यांनी केलं आहे. काही दिवसात तापमान 40 ते 50 अंश सेल्सिअस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी किंवा बर्फाचं पाणी पिण्याचं टाळावं व साधे पाणी प्यावे असा सल्ला आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. तर आवश्यक कामे करण्यासाठी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत व संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत करावीत. तर अति आवश्यक कामासाठी बाहेर जाण्याचं असेल तर जनतेने आपल्या अंगावरती कपडे हे सुती वापरावे व डोक्याला सुती रुमाल बांधावे. तर डोळ्याच्या सुरक्षेसाठी थंड चष्मे घालावे व तोंडावरती मास्कचा वापर करूनच बाहेर पडावं. एवढं करूनही उष्माघाताचा त्रास होत असल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल व्हावं. यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघाताच्या रुग्णांसाठी सर्व औषध उपचारासाठी किट ठेवण्यात आलं आहे असं आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आरती घोरुडे यांनी केलं आहे. उष्माघातापासून बचाव होण्यासाठी पुरेसे पाणी प्यावं. तहान लागली नसतानाही पाणी प्यावं. घरून आणलेली ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी प्यावं. फळाचा रस असे द्रव्य पदार्थ घ्यावे. डोक्यावर टोपी, रुमालासह छत्री वापरावी. घरात थेट सूर्यप्रकाशाला अडवावे. प्रवासावेळी पाण्याची बाटली जवळ ठेवावी. पाण्याचे प्रमाण अधिक असलेली फळे, पालेभाज्या उदाहरणार्थ कलिंगड, खरबूज, टरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी इत्यादी फळे उन्हाळ्यात सतत खावी. स्थानिक हवामानाच्या बातम्यांसाठी रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्राचं वाचन करावं असं सूचक अनमोल सल्ला नागरिकांना डॉक्टर विद्यासागर बिरादार, शिवप्रभा क्लिनिक वलांडी यांनी दिला आहे. दरम्यान सध्या मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर आणि इतर देशात उष्णतेची लाट अनुभवत आहेत. तापमान 40 सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यावर खूप थंड पाणी न पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. कारण असे केल्यास आपल्याला लहान रक्तवाहिन्या फुटण्याची किंवा रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने स्ट्रॉंग झटका येण्याची शक्यता असते. तर कडक उन्हातून घरी आल्यावर लागलीच हातपाय धुवू नका किंवा आंघोळ करण्याअगोदर किमान अर्धा तास थांबावे. त्यानंतरच आंघोळ करावी. असे नाही केल्यास त्या व्यक्तीला स्ट्रॉंग झटका येण्याची दाट शक्यता असते असं या आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं आहे. न्यूज महाराष्ट्रासाठी आपले स्वागत आहे. सर्वप्रथम आपण आपले परिचय द्या. मी डॉक्टर विद्यासागर बिरादार, शिवप्रभा क्लिनिक. गेल्या 25 वर्षापासून मी वलांडी येथे रुग्णसेवा करत आहे. सध्या वलांडीसह परिसरातील रुग्णसंख्येचा ओघ आपल्याकडे वाढलेला आहे. ह्या वाढलेल्या ओघामध्ये कोणती रोगाची साथ आहे का? सध्या तसं पाहिलं तर उष्माघात किंवा उन्हाळा चालू असल्यामुळं आणि दिवसा तापमान खूप असल्यामुळं उष्माघाताचे म्हणजे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. पण सध्या तरी आणखीन तसं काही ओघ वाढलेला असं काही दिसत नाही. आज मार्च महिना चालू आहे. मार्च महिन्यामध्ये उष्णतेची लाट यायची शक्यता हवामान तज्ज्ञांनी सांगत आहे. आतापर्यंत आपल्या रुग्णालयामध्ये उष्माघाताचे पेशंट आले का? सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिवसा तापमान खूप वाढलेलं आहे. तरी रुग्ण सध्या मीडियामुळं म्हणा किंवा शिकण्यामुळं ती स्वतःची काळजी खूप घेत आहेत. दुपारी रुग्णामध्ये कोणी बाहेर फिरत नाही आणि होता होईल ती स्वतः काळजी घेत आहेत. त्याच्यामुळं ते उष्माघाताचा खास असा पेशंट तरी अद्याप सापडलेला नाही आहे. त्याच्यामुळं साथ तरी म्हणता येणार नाही. उष्माघाताच्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी? उष्माघाताच्या रुग्णांनी स्वतः जे कामं आहेत आपली ते सकाळी साधारण 11च्या अगोदर पूर्ण करायला पाहिजे. उन्हामध्ये जाताना उन्हापासून आपला बचाव कसा होईल याची काळजी घेतली पाहिजे.
स्वतःला खूप डिहायड्रेशन मेंटेन ठेवलं पाहिजे, म्हणजे खूप पाणी पिलं पाहिजे. समजा पाणी ज्या शक्य नसेल त्याने कुठल्याही प्रकारचं पेय जलयुक्त पेय, जर समजा लिंबू सरबत आहे, पाणी आहे, इलेक्ट्रॉल पावडर आहे किंवा हे असं शक्यतो नॅचरल पाणी पिलं पाहिजे. आणि जे बाटलीमधलं आहे, बाटलीतल्या गोष्टी म्हणजे कोल्ड्रिंक्स आहे, सॉफ्ट ड्रिंक्स आहे, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. उष्माघात होऊ नये म्हणून सॉफ्ट ड्रिंक्स पिणं आणि कोल्ड्रिंक्स पिणे खूप घातक आहे. त्याच्याऐवजी त्यांनी रुग्णांनी पाणी पिलं पाहिजे, ORS पाणी पिलं, मीठ साखर पाणी पिलं पाहिजे किंवा लिंबू सरबत पिलं पाहिजे. उष्माघाताची लक्षणे कोणते? रुग्णांनी उष्माघात झाला असे कसे ओळखायचे? उष्माघात झालेल्या रुग्णांना सर्वात प्रथम त्याला की उन्हामध्ये फिरण्याची हिस्ट्री असू शकते. दुसरी गोष्ट, त्याला खूप ताप येऊ शकतो, चक्कर येऊ शकते, खूप वॉमिटिंग उलटीसारखं होणं, उलटी होणं, डोकं दुखणं, मळमळल्यासारखं होणं आणि चक्कर येऊन पडू शकतं. उष्माघाताच्या रुग्णांनी प्रथमोपचार म्हणून स्वतः काय करावे? स्वतः समजा एखाद्याला असं जाणवलं की आपल्याला ऊन लागले, तर त्या पेशंटने सर्वप्रथम आपल्या अंगावरील बाकीचे कपडे पूर्ण काढून थंड पाण्यामध्ये कपडा भिजवून डोक्यावरती ठेवायचा. थंड पाण्यात स्पंजिंग केल्यासारखं असं अंग पुसून घ्यायचं. भरपूर पाणी प्यायचं. थंड पाणी पिलं तरी चालतंय आणि होता होईल तेवढं जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. काही डॉक्टर तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार थंड पाणी पिण्याची टाळावे असे म्हणतात. तुम्ही म्हणता थंड पाणी प्यावे. थंड पाणी पिण्याचे टाळावे. म्हणजे थंड पाणी म्हणजे आपण एकदम असं फ्रीजमध्ये ठेवलेली थंड बाटली पिणं. जेव्हा एखादी बाटली थंड असते ती बाहेर काढून ठेवल्यानंतरच अर्धा एक तासानंतर प्यायची. विस्तार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू. सकाळी 8 ते 10 किंवा संध्याकाळी 4 ते 5 मध्ये करण्यात यावं. पाणी उष्माघात होऊ नये म्हणून पाणी भरपूर पिलं पाहिजे. जसं घरचं बनलेलं लिंबू पाणी असेल, ताक असेल, जे पाण्याचं पदार्थ त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असेल तसं जास्त सेवन करायला पाहिजे. तुम्ही म्हणलं की रुग्णाची संख्या कमी झाली दुपारच्या टायमाला, ओपीडी कमी झाली, याचे कारण काय? ओपीडी कमी झाली म्हणजे टायमिंग काही बदलला का? नाही, टायमिंग बदललं नाही. उन्हामुळे आता लोक कसं सकाळी जास्त म्हणजे प्रेफर करतात बाहेर पडणं. आम्ही सुद्धा त्यांना सांगतो की जास्त उन्हामध्ये फिरू नका. त्याच्यामध्ये उष्माघात होण्याची लक्षणं जास्त असतात जास्त फिरलं तर. आणि जर म्हणजे जास्त म्हणजे इमर्जन्सीच असेल की तुम्हाला बाहेर पडल्याशिवाय पर्यायच नाही, तर तुम्ही सॅल कपडे, स्कार्फ बांधणं, चेहरा कव्हर करणं, डोळ्याला चष्मा वगैरे वापरणं, जेणेकरून आपली उन्हापासून आपण सावध असे थोडेसे प्रिकॉशन्स घेतलं पाहिजे. उष्माघात होऊ नये म्हणून जनतेने काय काळजी घ्यावी? जास्तीत जास्त आपण कोणते आव्हान केलं का? आम्ही असंच आव्हान करू की जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करणं, सैल कपडे घालणं, जर उन्हात निघतच असेल काही इमर्जन्सी असेल तर पूर्ण चेहरा, डोकं, डोळे सगळे कव्हर करून म्हणजे व्यवस्थित निघायला पाहिजे. पाण्याचं सेवन जास्त तर उन्हामध्ये दुपारच्या वेळेस निघूच नाही. सकाळी किंवा संध्याकाळी जे तुमचे कामं असतील तेव्हा ते केले पाहिजे. जर उष्माघाताचा पेशंट समजा आलास तर त्याच्यासाठी तुम्ही काय फ्रिक्वेन्सी केला आहात का? हां, आपण एक सध्या म्हणजे कसं आम्हाला जिल्ह्यावरून ऑर्डर्स आहेत की आपण एक उष्माघात कक्ष करावं, तिथे जेणेकरून फॅन असावं, पाण्याची बॉटल, थंड पाण्याची बॉटल, नंतर ORS, ग्लुकोज पावडर वगैरे सगळं एक किट बनवून आपण एक उष्माघात कक्ष केलेला आहे. जेणेकरून जर उष्माघाताचा पेशंट आला तर डायरेक्ट आपण तिथं घेऊन त्यांची ट्रीटमेंट चालू. उष्माघाताचे आरोग्याचे दृष्टिकोन लक्षणे कोणते आहे? उष्माघाताची समजा एखादा रुग्ण मला उष्माघात आलाय, त्याची लक्षणे कोणती समजायची? एक तर म्हणजे सौम्य आणि एकदम तीव्रमध्ये तर पूर्ण चक्कर येऊन पडलेला असेल, बेशुद्ध असेल, त्याला म्हणजे एकदम कोणाला जास्त तहान लागणं, घाम सुटणं किंवा सनबर्न झालेलं असेल तर ती उष्माघाताची लक्षणं आहेत. आणि पूर्ण तीव्रमध्ये तर पूर्ण तो बेशुद्ध होऊनच बेशुद्ध होऊन अवस्थेत आपल्या दवाखान्यात दाखल झालेला असतो, तेव्हा आपण डायरेक्ट त्याला सलाईन वाटे त्याला ट्रीटमेंट वगैरे इमर्जन्सी ट्रीटमेंट चालू करतो. धन्यवाद. विस्तार न्यूजमध्ये आपले स्वागत. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सौदागर. चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत रहा. धन्यवाद.